आणि आपण 20 तारखेला प्रशासनाच्या वतीने महासभेला बजेट सादर केला होता. ते दरवर्षी आपल्याला किती निधी भेटत असतो आणि किती आपण प्रयत्न करून घेऊन बजेटिंग करत असतो, त्याप्रमाणे बजेट आपण प्रेझेंट केला होता. 3 दिवस त्याच्यावर चर्चा होऊन आज त्याला अंतिम मंजुरी महासभेनं दिलेली आहे आणि त्याच्यामध्ये 1 कोटी निधी प्रत्येक नगरसेवकला याचा महासभेने निर्णय घेतलेला आहे. आता त्याकरिता मग कुठून आपल्याला जास्त उत्पन्नामध्ये वाढ करता येईल त्याच्यावरही प्रशासन आता काम करेल. त्याचबरोबर शेवटी कॅश फ्लो किती राहील आणि ॲक्च्युअल किती राहील त्याप्रमाणे पुढची कारवाई पुढच्या वर्षी केली जाईल. 600 कोटींची तफावत आहे, त्याबद्दल तुम्ही बोलला होता की उत्पन्न वाढीसाठी आपण वीज मार्गाने उपाययोजना करणार आहोत. परंतु नगरसेवकांनी सांगितलं की जे कर वसुली होते, कर वसुली आपण नेक्स्ट म्हणजे एक जसं आपल्याला सर्वांना माहिती आहे की मालमत्ता कर हे महत्त्वाचा स्रोत निधीच्या महानगरपालिकाच्या असते आणि त्याच्यामध्ये लक्षणीय वाढ करण्याचा प्रयत्न प्रशासनाच्या या वर्षापासून राहील. एप्रिलपासूनच आपण एक मोहीम स्वरूपात याच्यामध्ये काम करण्याचं नियोजन करतो आहे. एवढंच नाही तर जेवढे वादग्रस्त प्रॉपर्टीज आहे जिथे आपलं टॅक्स अडकलेला आहे, काही केसेस कोर्टामध्ये चालू आहे, त्याच्यावरही केस टू केस काम करण्याकरिता एक आम्ही SOP आणि एक सेल तयार करतो जेणेकरून त्याच्यावर सातत्याने काम करता येईल. एवढंच नाही तर जे नवीन सोर्सेस आहे जसे काही अनअसेस्ड प्रॉपर्टीज आहे किंवा काही असं क्षेत्र आहे जिथे नवीन आपले भूखंड किंवा डेव्हलपमेंट झालं आहे, ते प्रॉपर्टीचं टॅक्स लागलेलं नाही आहे, तर त्याला टॅक्स करण्याचंही काम आता एप्रिलपासूनच मोहीम स्वरूपात आम्ही घेणार आहोत जेणेकरून बेसही आपला वाढेल आणि मालमत्ता करमध्ये वसुलीमध्ये लक्षणीय वाढी दिसेल आपल्याला.